श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 37वा. मराठी भावार्थ. या अध्यायामध्ये श्री गुरूंनी पराशर ऋषींच्या उपदेशाचा आधार देऊन त्या ब्राह्मणाला आचारधर्म सांगितला आहे. होम करण्याची कोणती साधने घरात राखून ठेवावीत, देवपूजा करण्याची पद्धती सांगितली. ब्राह्मणाने जशी त्रिकाल संध्या करणे आवश्यक आहे तशीच देवपूजाही त्रिकाल करणे आवश्यक आहे. पूजा एकाग्र मनाने करावी. गुरु आज्ञेने जरी काष्ट किंवा पाषाणाच्या मूर्तीचे पूजन केले तरी त्यात देवाचा प्रत्यक्ष निवास असतो व तो प्रसन्न होतो. पूजेच्या साहित्याची सविस्तर माहिती श्री गुरूंनी ब्राह्मणाला समजावून सांगितली. नमस्काराची पद्धत सांगताना श्री गुरु म्हणाले, देवाच्या अगदी दृष्टीसमोर उभे राहून नमस्कार करू नये, त्यांच्या पाठीमागे नमस्कार करू नये, गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नये, देवाला आपल्या उजवीकडे ठेवून प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. ब्राह्मणाला एका हाताने नमस्कार करू नये, सुतकात असणाऱ्याला नमस्कार करू नये, मौन किंवा मग कोठे धरावे याचे विधान श्री गुरूंनी सांगितले. स्नान करताना, होम करताना, जेवताना मौन पाळावे. जेवण होईपर्यंत मौन शक्य नसेल तर प्राणाहुती घेईपर्यंत तरी मौन पाळावे. ज्याचा पिता जिवंत असेल किंवा ज्येष्ठ बंधू असेल, जेवावे असे नाही, त्याने फक्त श्राद्धात जेवताना मौन राहावे. 5 प्राणाहुती घेताना सर्वांनीच मौन राहायला पाहिजे. भोजन किती घास घ्यावे याचे प्रमाण श्री गुरूंनी सांगितले. संन्यासी, मुनीश्वर व यती यांनी 8 घास घ्यावेत. ब्रह्मचार्याने अमुक इतकेच घास घ्यावेत असे प्रमाण ठरविलेले नाही. जेवढा घास आपल्या तोंडात राहील तेवढाच घ्यावा. इष्ट, सोयरे इत्यादी कांचांसह एका ताटात भोजन करू नये. तसेच जेवताना कसे बसावे, कुठे बसावे वगैरे सर्व भोजनाचे नियम सांगितले. तसेच भोजनाची पद्धती व निषिद्ध अन्न कोणते ते सांगितले. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, असा ब्राह्मणाचा आचार धर्म आहे. त्याचे यथाविधी जो पालन करील त्याला दैन्य कोठून प्राप्त होणार? तो तर देवांनाही वंद्य होईल. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल. तो स्वतः शतायुषी होऊन त्याच्याकडून काही दोष घडणार नाहीत. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 37वा. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे तासी पुढे कथा वर्तली कैसी. श्री गुरु सांगते ब्राह्मणासी काय निरोपिले त्यानंतर. श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी ग्रही रक्षावे कारणासी, अग्निमंथन कष्टासी संपादावे कृष्ण मार्जार. श्रीखंड दिव्यमणी घृत तिळ कृष्णाजीन छागवस्त्र, इतुकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकती. शुक्ल पक्षी सारसासी पोसावे घरी परियेसी, समस्त पाप विनासी धेनू असावी आपुले घरी. देवपूजेचे विधान सांगेन ऐका ऐको मन, ग्रह बर्वे समार्जुन देवग्रह अर्चावे. हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृतिका पात्रेसी समार्जन करावे विधीसी. निषिद्ध पात्रे सांगेन कास्य पात्र कन्या हस्ती नवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरुणी वाम हस्ती, दक्षिण हस्ते सारवावे. ब्राह्मण करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडेमणी भस्म करुनी सारवावे. रंगमाळिका घालुनी निर्मळ असावे देवता भुवनी. मग शुवासनी बैसुनी देवपूजा करावी. त्रिकाळ न घडे ज्यासी प्रातकाळी करावी हर्षी, तेही न साधे परियसी माध्यान्ह काळी करावे. सायंकाळी मंत्रेसी पुष्पे वहावी भक्तीसी, ऐसे न साधे जयसी भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपूर, नरक भोगी निरंतर ऐका ब्राह्मण एकचित्ते. देवपूजा करावयासी विधाने 6 परियसी, उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन ऐका अग्निपूजा अधिका, मानसपूजा अतिविशेषा एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करीती जाण संतुष्ट होय नारायण, सामान्य पक्ष स्थंडिली जाण. प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजावे अतिविशेषी. गुरुपूजा म्हणून मानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती. निरोप घेऊन श्री गुरुचे पूजन करावे प्रतिमेचे, वेदोक्त मंत्री देवाचे विधीपूर्वक अर्चावे. श्री गुरुचे निरोपाने पूजा करी काष्टपाषाण तेची होती देवदान प्रसन्न होय परियेसा. प्रणव मंत्रुनी 12 उदके प्रोक्षावे आपले शीर्ष, संकल्प करून अगन्यास कलश पूजा करावी. देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा परियेसी, पूजा करून भक्तीसी शंख पूजा करावी. निर्माल्य काढून विनियसी टाकावे नैऋत्य दिसी, धूत वस्त्र अंतरा हर्षी दीप प्रज्वलित करावा. स्मरावे म्हणे श्री गुरुसी मनोवाक्याय कर्मेसी, अर्चन करावे पीठासी विधीपूर्वक अवधारा. 4 द्वारे पूजोनी दिशा पूजाव्या अर्जुनी, शांताकार करा ध्यानी मग आवाहने मंत्रोक्त. सहस्र शीर्षेती आवाहनोन
पुरुष एवेदे करा आसन एतावानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणून त्रिपादुर्त्व ऐसा अर्घ्य द्यावे परियेसा तस्माद विराळ मना ऐसा देवासी मन समर्पावे यत्पुरुषेन मंत्रेसी स्नपन करावे देवासी पंचामृतादी विधीसी स्नपन पूजा करावी पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुती मार्गे करून न्यासासी स्नपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा स्नपन करून देवासी पेसवावे शुभासनेसी तयज्ञमिती मंत्रेसी वस्त्रे द्यावी परियेसी तस्माद्यज्ञात मंत्रेसी यज्ञोपवित द्यावे देवासी येनेच मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अन्यन भक्तीने तस्मादद्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी पुष्पे वहावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन आपण पेरिले कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा पुष्पे अस्ति अरण्यात मध्यम प्रकार असे वाहता क्रय करून विकत घेता सामान्य पक्ष पुष्पे जाना उत्तम न मिळती घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत रक्त मध्यम अधम पीतम कृष्णचित्र अधमाधम वर्जावी शिळी पुष्पे देक सछिद्र अथवा कृमी भक्षक भूमीभरी पडेल एक पुष्प तेजावे देवासी शिळे नव्हते द्रव्य जान बिल्वपत्र तुळशीपर्ण सहस्रपर्ण कमळजान सदाग्राह्य देवासी शतपत्रे बकुले चंपकासी वाटेल कमले पुन्नागेसी मल्लिका जाती करवी रेसी कल्लार पुष्पे अर्पावी विष्णुपूजा करावया वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी तूर अर्क करवी रेसी रक्तपुष्पे वर्जावी गिरिकर्णिका निर्गुळेसी सेवगा कपित्थ करंजेसी अमळपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णुसी वर्जावी ही अवाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी पूजा करती विष्णुसी तेजावी याची कारणे वर्जा पुष्पे ईश्वरासी सांगेन नावे परियेसी कपित्त केतकी शशांकेसी श्याम पुष्पे वर्जावी कृष्ण पिंगळ करंज देका धातके निंबांदी पंचका बकुळ डाळिंब केतका माधवी पुष्पे वर्जावी चूत कुंद युथिका जाती रक्तपुष्पे वर्जावी निवृत्ती ईश्वरार्चने दोष गणिती श्वेतपुष्पे मुख्य देखा पूजा करिता गणेशाशी वज्र करा तुम्ही तुलसी वर्ज करा दुर्वेसी दुर्गा शक्ती देवी ती यत्पुरुषम मंत्रेसी सुगंध धुपावे परिमळेसी ब्राह्मणोसेती मंत्रेसी एकारती करावे मनोभावे चंद्रमा मनसे मंत्रेसी नैवेद्य द्यावा परिकरेसी तांबूल देता मंत्रासी नाभ्या आसी मनावे सुवर्णपुष्प निरांजन सप्तासेती मंत्रे करून वेदा हमेती मंत्रे करून पुष्पांजली अर्पावी धातापूरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी अतिसन्मुख पृष्ठदेसी गर्भग्रही करून नमस्काराचे विधान सांगिने एका विद्वजन अपसव्य देवा प्रदक्षिणा करून नमन करावे आपला गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जाऊन वंदावे माता पिता श्री गुरुसी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ते कर्णस्पर्शी एको भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका वामहस्त वाम पादावरी देखा धरून नमस्कार करावा माता पिता गुरु धाता भयहर्ता अन्नदाता व्रतबंध केल्या पुरोहिता सहपत्नी ते गुरुस्थानी ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सापत्न असेल ते माता वय अधिक इष्टमित्र नमस्कारावे तयासी निषिद्ध स्थाने नमावयासी सांगेन एका तुम्हासी वयऊने असेल ज्यासी नमुने विद्वज्जनी जप अथवा होम करिता दूर देखील द्विजयिता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एका हस्ते ब्राह्मणासी नमुने परियसी प्रेत नरो मूर्ख जनांसी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्येसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पणे देवासी हस्त ठेवणी पीठेसी उत्तर पूजा करा हरसी मग करावे उद्दासन माता पिता घातकी असी निस्वपच चांडाळासी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियसा अन्न विचारावे गोत्र कुळा अन्न घालावे तत्काळ विमुख झाली या वर्षी 16 पितरण येती घरासी अन्नदानाविना अन्नग्रह करू नये साधूजने पंचमहायज्ञ न करित्या ब्राह्मणे चांद्रायण आचरावे न होता विश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला नरजरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फल असे यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समय येती आपुल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोष असे पूर्वाभिमुख बैसून भोजन समयी धरा मौन पाद उभय जोड बैसावे एका एकचित्ते मंडल करावे चतुष्कोनी वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडल त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियेसा न करिता मंडल जेवी जरी अन्नरस नेती निसाचरी पिसाचासुर राक्षसी येरी अन्नरस नेती अवधारा उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्य असे एक पित्र कार्य उत्तरमुख सदा दक्षिणवर जावी कास्य पात्र भोजनीसी तांबूलासहित अभंग्यन गृहस्थासी मुख्य जान यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियसी वर्ज
फुटके कास्य पात्रेसी जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हारसी महापातकी होय जाना. सवे घेऊन बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवशी, आसन आपुले आपणासी घालू नये ब्राह्मणाने. बळी घालू नये चित्रगुप्तासी, काढवावे सवेची परियेसी. वामहस्त धुवून विशेषी पात्र दृढ धरावे. मौन असावे आपण देखा, बोलू नये शब्दाधिका. आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका, मग घ्यावा प्राणाहुती. आपोषणाविन भोजन करी, पाप विमोचन करा तरी. अष्टोत्तर शतगायत्री जपता दोष परिहरे. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमार्षित, प्राणापान समायुक्तं पंचामन्य चतुर्विधम्. अन्न ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देवगिरिजारमणू. ऐसा मंत्र तुम्ही म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा, मग घ्यावा प्राणाहुती. आहुती मंत्र पंचख्याती, तर्जनी मध्यमा अंगुष्ठ घृती. प्राणाय स्वाहा म्हणावे, मध्यमा अनामिका अंगुष्ठेसी. अपानाय स्वाहा म्हणा ऐसी, व्यानाय स्वाहा म्हणावयासी. अनामिका कनिष्ठिका अंगुष्ठाने, अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठिकेसी. उदानाय स्वाहा म्हणा हर्षी, पंचागुलेनी परियेसी. समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतले अन्न दंतस्पर्शे नये जाण, जिवेने गिळोने तत्क्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावयाचे स्थान सांगिले ऐका तुम्हा विधान. स्नान समय धरा निर्गुण, न धरिता वरुण फलने. होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तत्क्षण. जेविता मौन धरी आपण, अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन धरी प्राणाहुती घेतव वरी. मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे ज्यासी, अथवा ज्येष्ठ बंधू परियसी. धरू नये मौनासी, श्राद्धान्न जेविता धरावे. जेवावे प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण. भक्षुन पूर्वी द्रवान्न, कठीणान्न मध्य परियेसा. भोजनांत समयासी जेवावे पुन्हा द्रवनासी. बळ न जाय परियसी, शीघ्र भोजन करावे. जे तुका मावेला फुले मुखी, ते तुका ग्रास घ्यावा विसेखी. अधिक घेता ग्रास मुखी, उच्छिष्ट भक्षिले फळ देखा. न बैसावे सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांसी. व्रत बंधाविने पुत्रासी, कन्याकुमारासी दोष नाही. भोजन करी स्नानाविन, होम न करिता जेवी कवन. अन्न नव्हे ते कृमी जाण, मने पराशर ऋषी. दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरण सविता. नरपी दीप आणून लाविता, मग भोजन करावे. स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष दिसू नये. व्योम आकाश अंधकारी जेवू नये, न ठेविता शेष स्त्रियसी. जेविता अत्यंत दोषी, ठेविले न जेवता स्त्रिया दोषी. महापातकी घडती जाणा. न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण. कुलस्त्रियसी भोजन करिता, निर्दोष परियेसा. सभे बेसोनी एकासनी, अथवा आपुले अंतरुणे. प्राशन करावे पाणी, महादोष परियेसा. कृष्ण वस्त्र नेसुनी आपण, अपार दोष जेविता जाण. स्त्री जन वाढती कासेविन, उच्छिष्ट समान परियेसा. उठून जावे प्रक्षालनासी, गंडूष करोनी मग हस्त प्रोक्षी. न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोची जाण. मुख प्रक्षाळिता परियसी, मध्यमांगुली दात घासी. तर्जनी अंगुष्ठे महादोषी, रोरव नरक परियेसा. हस्त दाखवावे अग्निसी, अनेक सांगेन परियसी. बंधुवर्ग असती जयासी, पुसुने वस्त्रे कर. मग स्मरावे स्त्री गुरुसी, अनेक स्मरावे कुलदेवतेसी. येणे परिविधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे. विप्रविनवी श्री गुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी. विधी निषिद्ध अन्न कैसे निरोपावी कृपेने. नखकेश पडले अन्न, स्पर्श केली आमारदारे जाण. वायस घारे कुकोटादी करून, स्पर्शले अन्न तेजावे. धेनु मुषक मुख स्पर्श, अथवा संपर्क अतकेश तेजावे. अन्न भरवसे असेल उच्छिष्ट अन्नाजवळी. घृत तैल संमिश्रित, शिळे अन्न पवित्र. तळीले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वथा. माशांनाचे वटक देखा, शिळे नव्हते कधी एका. जैले लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा. ऐसा शिळे अन्नासी दोष नाही परियसी. विटाळ होता महादोषी, सूची स्थानी असावे. भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर. क्रमुक चूर्ण पर्ण सत्वर द्यावे घ्यावे ब्राह्मणासी. पर्णे बिन क्रमुक मुखी, घालता आपण होय असुखी. सप्त जन्म दरिद्री दुखी, अज्ञानी होय अंतकाळी. भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयनघर. येणे विधी आचरावे, खटवा निर्मळ असावी जाण. वर्जावे त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण. न करावी खटवा परियेसा. निषिद्ध जांभूळ कष्टाची, वर्जावी प्रेत गज दंताची. भिन्न काष्ट तजाविसाची, बरवी असावी खटवा देखा. स्वग्रही शयन पूर्वमुखी, स्वशूरग्रही दक्षिणमुखी. प्रवासकाळी पश्चिममुखी, शयन करावे परियेसा. सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विशेषा. विप्राचार आहे ऐसा, ऋषी मार्ग शुभाचार. पूर्ण कुंभ ठेवून निवशी, मंगळद्रव्य घालावे बहुबसी. रात्री सुक्त म्हणावे परियसी, विष्णू स्मरण करावे. निषिद्ध स्थाने निजावयासी, सांगेन एका समस्त ऋषी. जीर्ण देऊळ स्मशानेसी, एका वृक्षातळी वर्जावे. वर्जावे वारुळा जवळी, वर्जावी आपण तळ्याची पाळी. नदी तीरी स्वादू वस्तू जवळी, अघोर स्थळी निजू नये. वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडक घरी. वडील खालती निजती जरी, खटवा वर्जावी त्या पुढे.
नेसून ओले अथवा नग्न निजूने, शिर वेष्टून आकाशाखाली वर्जून दीप असता निजूने, पूर्वरात्री अपररात्रीसी निजूने, परियसी असूने स्त्रियेपासी रजस्वला चतुर्थ दिनी, असावे जानवे उपवीतीसी दृष्टी पडोने, योनिसी आयुक्षी न परियसी दीप वर्जावा या कारणे, नीळ वस्त्र नेसले स्त्रियसी करिता संग परियसी, पुत्र उपजे चांडाळयसी शुभ्र वस्त्र विशेषी, रजस्वला न होता स्त्रियसी न करावा संग परियसी, संग करिता महादोसी अनेक प्रकार एक असे, दशवर्षे होता कन्यसी रजस्वला सर्वत्रासी, ऐका तुम्ही समस्त ऋषी पराशर सांगत, ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी, कन्या होय पाचव्या दिवशी, सहावे दिनी पुत्र परियेसा, विषम दिवशी कन्या जाणरा, समदिवशी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ खून चंद्रबळ असावे, मूळ मघा रेवतीसी संगन करावा परियेसी, कोप नसावा उभयतासी संतोष रूपे असावे, ऋतुकाळी स्त्री पुरुषांशी जे जे असेल मानसी, सत्वर रजत मोगुनेसी तैसा पिंड उपजे देखा, ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर, 19 समस्त ऋषीश्वर तेने परी आचरती, श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी आचार ब्राह्मणाचा आहे ऐसे, जो आचरे विदिसी दैन्य कैचे तया घरी, तो वंद्य होत देवासी कामधेनु येईल घरासी, लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री नांदत, म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितले तुझ हरसी, न जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी ऐस, जी जी इच्छिसी कामना होईल निवृत्ती सत्यधाना, कन्यापुत्र नांदती संबुरा संदेह न धरावा मानसी, ऐसावर लादोनी विप्र गेला संतोषोनी, होता तैसेची आचारोनी सकळा भिष्टे लादला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्ममार्ग निरूपणम नाम 37 अध्यायः. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.